मी विजय पाटील. परंतु ज्या पेशंटबद्दल मी आता सांगणार आहे तो पेशंट माझ्या मुलग्याचा आहे. आता सध्या आज तो इथं नाही आहे उपस्थित. मुलगा पण काम करतो तुझा? हा, मुलगा पण काम करतो, माझी पत्नी पण काम करते आणि माझी मुलगी पण या संस्थेमध्ये काम करते. पूर्ण फॅमिली इन्व्हॉल्व आहे तुझी? माझी पूर्ण फॅमिली इन्व्हॉल्व आहे आणि मी टीचर आहे. मी टीचर आहे, एका शाळेमध्ये सुपरवायझर या पदावरती काम करतो. माझ्याकडे 32 लोक काम करत आहेत. 28 वर्षाची एक स्त्री पुण्यामध्ये त्यांना पॅनक्रिया बदलायला सांगितलेले आहे. त्याचा खर्च आहे 30 लाख रुपये. पहिल्यांदा 15 लाख भरायचे आणि डोनर उपलब्ध झाल्यानंतर परत 15 लाख द्यायचे, अशी ही केस आहे. आणि ही केस माझा मुलगा हँडल करतोय. माझ्या मुलग्याला ज्यावेळी फोन आला त्यांच्या मिस्टरांचा, त्यावेळेला माझ्या मुलगानं खूप त्याला काही समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण तरी विश्वास ठेवला नाही. शेवटी त्याने एकच केलं की तुम्हाला पॅनक्रिया उपलब्ध झाली का? ते म्हणजे अजून सध्या तरी झालेले नाही. पण तोपर्यंत आमचे उपचार तुम्ही घ्या. एक आठवड्यानंतर त्या मिस्टरांचा त्यांच्या फोन आला आणि आमच्या मुलानं अँटॉक्सिडी आणि टी दिला. आणि एक आठवड्यानंतर माझ्या मुलानं त्यांना परत फोन करून विचारलं पाहिजे काय झालं. तर त्यांनी सांगितलं की आमच्या पेशंटला झोप लागत नव्हती, पेशंट जेवत नव्हता. एक आठवड्यानंतरच्या कालावधीनंतरचा हा विषय आहे. आता तो पेशंट व्यवस्थित झोपतोय पण आणि चांगलं जेवण पण जेवतोय. आठवड्यामधला हा फरक आहे. पाहूया आपण एक आव्हान स्वीकारलेलं आहे, काय होते. आपल्या समाज फाउंडेशनचं काम करत असताना खरोखरच अशा लोकांना जर आपण बाहेर काढू शकलो तर आपल्यासाठी हा फार मोठा रिझल्ट असणार आहे सर्वांच्यासाठी. धन्यवाद.